सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही। सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स। पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ। लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी। ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना। सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने। आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9372 012 044। मी गजेंद्र बजाबाबंग, प्रभाग क्रमांक 6 ब मधून उभा आहे। तरी ह्या प्रभागामध्ये इंदिरानगर परिसर, सावतामाळी नगर, चित्रकूट कॉलनी, बडोदा बँक कॉलनी असा परिसर येतो। जवळजवळ ह्या प्रभागामध्ये पूर्णच काम झालेली आहे, तरी काही किरकोळ कामं बाकी आहे, ती मी पूर्ण ताकदीनं आता माझ्याबरोबर सौ वनिता संजय गाडे या माझ्याबरोबर सहकारी म्हणून लेडीज सीटामधून ते आहेत, आणि वरती संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष म्हणून मैथिलीताई तांबे, डॉक्टर साहेबांच्या सुनबाई या उभ्या आहेत। तरी आम्ही तिघजण अतिशय चांगल्या पद्धतीने वार्डातला प्रश्न सोडू असं आम्ही तुम्हाला गावी देतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी काही किरकोळ काही कामं असन, समजा एखाद्याचं रेशन कार्डचं काम असन किंवा संजय गांधी निराधारचं असन, हे सर्व कामं आम्ही पहिले केलेलेच आहे आणि करत राहू। सर्व ह्या प्रभागामध्ये सामान्य लोक या ठिकाणी राहतात, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात आणि त्यांचे अनेक प्रश्न आहे। काहींना घरकुलसाठी त्यांचे स्वतःचे उतारे नसल्यामुळं भाडेकरी या भागामध्ये जास्त प्रमाणात राहतात आणि त्यांचाही तो प्रश्न गंभीर झालेला आहे। तरी आम्ही त्यांना घरकुल कसं मिळवता येईल असं आमचे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तसेच आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुधीरजी तांबे, आमचे धडाडीचे आमदार माननीय सत्यजित तांबे, तसेच माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कुठलंही काम असो ते आम्ही सर्व एकमताने सोडू असं मी ह्या वार्डातील सर्व मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो आणि आम्हाला भरघोस मताने विजयी करावा असं मी सर्वांना आवाहन करतो। थांबतो। जय ठिकाणी तसे दोन प्रश्न फारच गंभीर आहे। इंदिरानगर मध्ये दक्षिणेच्या बाजूने लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे, तरी आम्ही तो नगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर तो मांडणार आणि ती मागणी करणार का तिथं जी जमीन आपल्याला एक्वायर करता येईल त्या पद्धतीने आपण एक्वायर करू आणि ज्यांचा काय मोबदला असेल तो देऊच। पण दक्षिणेच्या बाजूने रोड करण्याचा आम्ही आटोकात प्रयत्न करू असं मी सांगू इच्छितो। आणि त्याच्यात एक फार मोठासा गंभीर प्रश्न म्हणजे आपले इंदिरानगरमधील उतार्यांवर मनियार यांची नावं आलेली आहे आणि ती जवळजवळ दादांनी जवळजवळ ते सभागृहामध्ये तो प्रश्न मांडला होता, विधानसभा त्या ठिकाणी मांडलेला आहे, तरी ते तर सोडवतच, पण आम्ही त्याचा पाठपुरावा करून तो पण प्रश्न आम्ही मार्गी लावणार असं मी इंदिरानगर लोकांना मी सांगू इच्छितो। नाही, माझ्या अनुभवाचा तर मी तो फायदा करणारच आहे। मला सर्व प्रश्न सोडवण्याचं कसं सोडवायचे काही हे माहीतच आहे आणि समोरच्या उमेदवाराबद्दल मी काहीच बोलू शकत नाही, कारण त्यांचं अजून म्हणजे मी ते काहीच बोलू शकत नाही त्यांच्याबद्दल। आता लोकांच्या मूलभूत गरजा राहतात, इथं काही ठिकाणी आपल्या पाण्याचा प्रेशर काही ठिकाणी कमी येतो आणि तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचा मार्ग आम्ही शोधला, ते कशा पद्धतीनं पाण्याचा प्रेशर वाढवता येईल ते बघणार आहे। त्या पद्धतीनं आम्ही पाण्याचा मूळ प्रश्न आहे तो सोडवणार आहे। परत या ठिकाणी काही लाईटचे पोल असे रस्त्यामध्ये ते साईडला घेऊन परत त्या तारा बऱ्याचशा खाली आलेल्या आहेत, त्या सर्व इथं पोल बदलायचे काही गरज आहे, कारण हे शहर आपलं हा वार्डामधला हे उपनगर इंदिरानगर ते फार दिवसापूर्वीचं आहे आणि या ठिकाणी पूर्वी हे करत असताना तिथं रस्ते व्यवस्थित नव्हते, तरी त्या पद्धतीने आम्ही रस्ते करण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक ठिकाणी सिमेंटचे रस्ते केलेले आहे। दुर्गाताई यांच्या मार्गदर्शनाखाली वार्डातली जवळजवळ सर्वच कामं झालेली आहे आणि आता खरं पाहिलं तर हे इंदिरानगर हा परिसर 40 वर्षापासून तर इथं लोकवस्ती आहे आणि
रस्ते करत असताना ते खूप वरती गेले, काहींची घरं खाली गेली. आता इथून पुढं करताना जो रोड करायचा तो खोदून व्यवस्थितपणे त्याचं हे करून अशा पद्धतीनं आम्ही हा प्रश्न सोडू. संगमनेर नगरपालिकेच्या आता निवडणुकांची धामधूम चालू आहे. त्याप्रमाणे आमचा प्रभाग क्रमांक 6 आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये नगराध्यक्षपदासाठी आमच्या संघटनेकडून सौ मैथिली तांबे ह्या नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. तसंच जेन्ट्स सीटसाठी आमचे 15 वर्षापासून अनुभव असलेले गजेंद्र नाना अभंग हे उभे आहेत. त्यानंतर महिलांमधनं आमचे मिसेस वनिता संजय गाडे ह्या आहेत. तसं सांगायचं झालं तर नानांचा एक 15 वर्षाचा अनुभव आणि मी पण ह्या प्रभागात एक 10 वर्षापासून सामाजिक कार्यात, धार्मिक कार्यात व अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी आमच्या मतदारांमध्ये ओळखीचा माणूस म्हणून सर्वांच्या सहमतीने आज मी एक आमच्या मिसेससाठी उमेदवारी घेतलेली आहे. तसंच 10 वर्षामध्ये आम्ही सामाजिक कार्यात म्हणजे जे आमच्या इंद्रनगर परिसरात जे मंदिरं आहेत त्या मंदिरांचं सुशोभीकरणासाठी आमचा सहभाग आहे. त्यानंतर कुठल्याही कुटुंबावर अन्याय होत असेल तर तिथं आम्ही जाऊन खंबीरपणे त्या कुटुंबावर त्यांच्यासोबत राहून त्यांच्यावर कधी अन्याय होऊन दिलेला नाही आहे. तसंच आता इथून पुढं जे आमचं स्वप्न आहे इंद्रनगरमध्ये काही भांडणं मारामाऱ्या होतात, काही आता थोडेसे व्यसनाधीन मुलं झालेले आहेत तर त्यांना व्यसनापासून वंचित करायचं आहे, त्यांना बाहेर काढायचं आहे विषयातून. त्यानंतर इंद्रनगर परिसरात आमच्या गल्ली नंबर 1 ते 10 मध्ये आम्हाला प्रत्येक गल्लीत असं एक CCTV कॅमेऱ्यांचं एक प्रोजेक्ट आहे आमचं. व जेणेकरून इंद्रनगरमधनं काही पूर्वी गाड्या चोरल्या जाणं, काही असं चुकीचे प्रकार होतात, ते कॅमेरे असल्यामुळे थोडंसं त्याच्यावर एक बंधनकारक असं काम होईल. त्यानंतर अजून जे छोटे छोटे समस्या आहेत ते नानांनी सांगितलेलेच आहे. जे गल्ली नंबर 1 ते 6 पर्यंत एक बाजूने ह्या रिकाम्या ज्या जागा आहेत तर त्या पूर्ण पॅक झाल्यानंतर आमच्या इंद्रनगरला एक बाजून रोड राहत नाही, तर त्या रोडवर नगरपालिकेमार्फत आम्ही आरक्षण टाकून तो रोड कायम करण्याचा 100% एक ग्वाही देतो सगळ्यांना. ते आम्ही सर्व आंदोलन छेडू, वाटलं तर खूप मोठं प्रकारचं आंदोलन छेडून तो रस्ता तयार करणारच हा एक शब्द देतो. त्यानंतर काही छोटे छोटे कारणं आहेत, अडचणी चालूच असतात, त्याच्यावर पण आम्ही 100% कधी 24 तास आम्हाला कुठंही कोणी आवाज दिला तर सर्व परिचित आहे जे नागरिकांना उभं राहतो. इथून मागं सर्वांच्या संपर्कात कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि इथून पुढे राहू. तरी माझी सर्व आमचे इंद्रनगर प्रभागातील नागरिकांना एक नम्रतेची विनंती आहे, जे आम्हाला तुम्ही मतदान करणार आहात आणि आम्ही 3ही सीटं संगमनेरमध्ये 1 नंबरच्या मताधिक्याने निवडून येणार आहोत, तरी नागरिकांनी आम्हाला जो इथून पाठीमागे आमच्यावर विश्वास टाकला तो याही पुढे टाकावा. आणि जे आमच्या समोरचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते आमचे काही दुश्मन नाही, ते आमचे मित्र परिवारातीलच एक सदस्य आहे, घटक आहे. पण नागरिकांनी एक विचार करायचा, जे 10-15 वर्षापासून काय काम करत आलेले आहेत आणि जे कोणी आता नवीन उभे राहिलेले आहेत, काल आले आणि आज उमेदवारी अर्ज भेटला आणि उमेदवारीसाठी ते फिरतात, प्रचार करतात आणि आम्ही 10 वर्षापासून लोकांच्या संपर्कात आहे, सुख दुःखात आहे, धार्मिक कार्यात आहे. तर माझी सर्व मायबाप जनतेला एकच विनंती आहे, तुम्ही 10 वर्षापासून तुमच्या दारामध्ये वारंवार दुःखात सुखात जे आलेले आहेत त्यांचा विचार करा. काल आले आणि आज उमेदवारी मागतात तर त्यांचा पण विचार करा. आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901.